नमस्कार. आज आपण एका खूप खास संकल्पनेवर बोलणार आहोत, सिद्ध पुरुष. हो. आपल्याकडे जी माहिती आहे ना, ती बघता हा फक्त एक आध्यात्मिक शब्द नाहीये, तर यामागे खूप खोल अर्थ आहे. अनेकांना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे. अगदी बरोबर. तर या माहितीच्या आधारावर सिद्ध पुरुष म्हणजे नक्की काय हे जरा समजून घेऊया आज. नक्कीच. म्हणजे ही संकल्पना नेमकी काय आहे, सिद्ध पुरुषांचा अर्थ, त्यांना कसं ओळखता येतं आणि त्यांचं महत्त्व काय, हे सगळं स्पष्ट करणं हाच आपल्या माहितीचा उद्देश दिसतोय. उत्तम. चला तर मग अर्थापासूनच सुरुवात करूया. सिद्ध पुरुष या शब्दातच काय दडलाय, काय अर्थ दिलाय आपल्या माहितीमध्ये? हो, तर बघ, या दोन शब्द आहेत, सिद्ध आणि पुरुष. हां. सिद्ध म्हणजे ज्याने साधना केलीये, तपश्चर्या केलीये आणि आत्मज्ञानाने जो पूर्ण झालाय, हो, पूर्णत्वाला पोहोचलाय. आणि पुरुष म्हणजे अर्थातच व्यक्ती. हां. सोप्या भाषेत सांगायचं तर सिद्ध पुरुष म्हणजे असा माणूस, असा महापुरुष ज्याला आत्मसाक्षात्कार झालाय. आत्मसाक्षात्कार म्हणजे मी कोण आहे हे कळणं. अगदी तेच. पण हे फक्त बौद्धिक ज्ञान नाही, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि महत्वाचं काय आहे ना, की असे पुरुष मोह, अहंकार आणि सगळ्या प्रकारच्या इच्छा, आकांक्षा म्हणजे कामना यांच्या पूर्णपणे पलीकडे गेलेले असतात. बापरे. मोह, अहंकार, कामना या सगळ्याच्या पलीकडे जाणं हे तर खूपच मोठं आहे. मग अशी व्यक्ती ओळखायची कशी? म्हणजे काही लक्षणं वगैरे सांगितली आहेत का आपल्या माहितीत? हो, नक्कीच. अनेक गुणधर्म सांगितले आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा म्हणजे हाच गुणधर्म, आत्मसाक्षात्कार. त्यांना स्वतःचं खरं स्वरूप कळलेलं असतं. म्हणजे मी फक्त हे शरीर नाही याची त्यांना पक्की जाणीव असते. आणि म्हणूनच ते विकाररहित असतात. विकाररहित म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह अशा ज्या भावना आपल्याला त्रास देतात त्यावर त्यांचं पूर्ण नियंत्रण आलेलं असतं. अच्छा, म्हणजे आतून ते खूप शांत आणि स्थिर असणार. अगदी. आणि बाहेरून कसं ओळखायचं म्हणशील तर ते सगळ्यांमध्ये, म्हणजे अगदी प्राणीमात्रांपासून ते निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत एकाच ईश्वराला पाहतात. त्यांच्यासाठी कोणी वेगळं नसतं. भेदभावाच्या पलीकडे. बरोबर. आणि आणखी एक गोष्ट सांगितली आहे की कठोर तपश्चर्येमुळे त्यांना काही विशेष शक्ती प्राप्त झालेल्या असू शकतात, ज्यांना आपण सिद्धी म्हणतो. सिद्धी म्हणजे जसं भविष्य सांगणं किंवा? हो, तसंच काहीसं. भविष्यकथन, दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं वगैरे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ते या सिद्धींचा वापर करत नाहीत सहसा. त्या फक्त त्यांच्या अवस्थेचं एक लक्षण असू शकतं. अच्छा, म्हणजे सिद्धी हे काही त्यांचं ध्येय नसतं. बरं, मग त्यांचं वागणं बोलणं कसं असतं, त्याबद्दल काय म्हटलंय? काय आहे ना, त्यांचं वागणं आणि बोलणं हे सुद्धा त्यांच्या साधनेचाच एक भाग असतो. ते कदाचित फार कमी बोलतील, पण त्यांच्या बोलण्यात खूप खोल अर्थ असतो, गूढ अर्थ. आणि असंही म्हटलंय की त्यांच्या नुसत्या असण्याने, त्यांच्या सहवासाने सुद्धा इतरांच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडू शकतात. केवळ उपस्थितीने? हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं अख्खं आयुष्य हे इतरांसाठी प्रेरणा असतं. ते स्वतःसाठी नाही जगत. त्यांचं अस्तित्व जणू काही इतरांच्या भल्यासाठी असतं. हे सगळं ऐकल्यावर खरंच काही महान व्यक्तींची आठवण येते. आपल्या माहितीमध्ये अशी काही उदाहरणं दिली आहेत का? हो, दिली आहेत ना. जसे की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. हो, माहिती आहेत. जे भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी ओळखले जातात. किंवा शेगावचे गजानन महाराज. ते तर फार कमी बोलायचे, पण त्यांनी अनेकांचं आयुष्य बदलून टाकलं. बरोबर. पुण्याचे श्री शंकर महाराज आहेत. ते वरून बघायला कदाचित वेगळे वाटतील, पण आतून पूर्ण ब्रह्मज्ञानी होते. आणि शिर्डीचे साईबाबा तर आहेतच. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानले जातात. आणि आजही लोक मानतात की ते इच्छा पूर्ण करतात. आपल्या माहितीनुसार निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली अशा महान संतांचाही उल्लेख आहे याच संदर्भात. हो, ही उदाहरणं ऐकल्यावर ही संकल्पना अजून स्पष्ट होते. पण मग एक प्रश्न येतो मनात, की आपल्यासारखा एखादा सामान्य माणूस तो सुद्धा या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो का? काय सांगते आपली माहिती? माहितीनुसार बघ, सिद्ध पुरुष व्हायला जात, धर्म, वय किंवा स्त्री पुरुष असा कुठलाच भेद नाहीये. म्हणजे कोणीही या मार्गावर जाऊ शकतं. पण अट खूप मोठी आहे. त्यासाठी खूप कठोर साधना लागते. अहंकाराचा पूर्णपणे त्याग करावा लागतो. अहंकाराचा त्याग? हो. आणि ईश्वरावर किंवा गुरुवर अनन्य भक्ती लागते. सोबतच समाजाची सेवा, समर्पण ही वृत्ती हवी. म्हणजे हा मार्ग सोपा नक्कीच नाहीये. म्हणजे फक्त बाहेरची साधना नाही, तर आतून पूर्ण बदलणं गरजेचे. अहंकार सोडणं, भक्ती खूप मोठी गोष्ट ही.
आणि मग शेवटी या सिद्ध पुरुषांचं महत्त्व काय सांगितले आपल्या माहितीत, ते आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत? त्यांचं महत्त्व अनेक पातळ्यांवर आहे असं दिसतंय. पहिलं म्हणजे ते आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांचं आयुष्य आपल्याला कसं जगावं याचा एक आदर्श घालून देतं. हो. दुसरं, ते आपल्याला बाहेरच्या जगात रमण्याऐवजी स्वतःच्या आत बघायला शिकवतात, अंतर्मुख करतात. अच्छा. तिसरं, लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने भक्त मोठ्यात मोठ्या संकटातूनही बाहेर पडतात, मग ती सांसारिक असोत किंवा आध्यात्मिक. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांना ईश्वराचं चालतं बोलतं रूप मानलं जातं, जे मानवतेच्या कल्याणासाठीच इथे येत आलेले असतात. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की सिद्ध पुरुष म्हणजे फक्त काहीतरी चमत्कार करणारे लोक नाही आहेत. नाही, अजिबात नाही. तर ते खरं म्हणजे आत्मज्ञान आणि परोपकार यांचं चालतं बोलतं उदाहरण आहेत. देहात असूनही ते देहाच्या पलीकडे पोचलेले असतात आणि त्यांचं संपूर्ण जीवन इतरांना दिशा दाखवणाऱ्या एखाद्या दीपस्तंभासारखं असतं. अगदी बरोबर म्हणालीस. आणि इथेच एक विचार पुढे येतो बघ. आपल्या माहितीतच म्हटलंय की सिद्ध पुरुषांचं वागणं, बोलणं, अगदी त्यांचं नुसतं अस्तित्व सुद्धा इतरांवर प्रभाव टाकतं, त्यांच्यात बदल घडवतं. हो. आता जर सिद्ध व्यक्तींच्या केवळ सहवासात इतकी मोठी शक्ती असू शकते, तर मग आपण जेव्हा आपल्या रोजच्या आयुष्यात एकमेकांशी बोलतो, वागतो, तेव्हा आपल्या नकळतपणे आपण एकमेकांवर कोणता सूक्ष्म प्रभाव टाकत असू? भलेही आपण सिद्ध नसू, पण आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागणुकीत, आपल्या ऊर्जेत अशी कोणती शक्ती असू शकते जी इतरांना नकळत प्रभावित करते? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?